मला देखील या कार्यक्रमामध्ये सामील होता आलं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। कारण बॅरिस्टर नाथपै साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व एवढं मोठं होतं की ते आम्ही कोणीही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। ज्यावेळी 3-4 वर्षापूर्वी आदितीताई मला भेटल्या आणि मला त्यांनी सांगितले की पुस्तक प्रकाशन करायचं, त्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की पै कुटुंबियांची एक इच्छा आहे की बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्मारक हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी उभारलं गेलं पाहिजे। परंतु ही मागणी काय तुमच्या कुटुंबाची नव्हती, खरी सगळ्या सिंधुदुर्गवासियांची होती, कोकणवासियांची होती। आणि आज हे स्मारक उभं करत असताना मला त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलता आला, याबद्दल माझ्या नशिबी जे राजकीय भाग्य आलेलं आहे त्याच्याबद्दल देखील मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि हे सगळं करत असताना माझं नाव या ठिकाणी घेतलं, केसरकर साहेबांचं नाव घेतलं। त्याचा भूमिपूजन सोहळा माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्याच्या 22 तारखेला झाला, 2022 ला, मे महिन्याच्या 2022 मध्ये झाला। त्यावेळी मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो। आज मी उद्योग मंत्री आहे। तो कशामुळे झालो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। परंतु त्यावेळी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जसं केसरकर साहेब सभागृहामध्ये होते डीपीसीच्या, तसंच केंद्रीय मंत्री असताना देखील माननीय राणे साहेब त्या सभागृहामध्ये असायचे। आणि ज्यावेळी आम्ही ही संकल्पना मांडली की पै साहेबांचं स्मारक आपल्याला या जिल्ह्यामध्ये करायचं आहे, तर कुठचाही विरोधाला विरोध न करता माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्मारक होतंय यासाठी खंबीर पाठिंबा देणारे राणे साहेब देखील होते, त्याचा देखील मला इथं आभार मानतो। कारण शेवटी हे स्मारक जे आहे ते नुसतं स्मारक नाही, विचारांचं देखील स्मारक आहे। आणि म्हणून उद्घाटन करत असताना राणे साहेबांनी मला आणि केसरकर साहेबांना सांगितलं की ते जे काही उद्घाटन करत असताना तिथे लिहिलेलं आहे ते देखील तुम्ही मंत्री म्हणून आत्मसात केलं पाहिजे। त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की जनतेला जर ठेच लागली तर सरकारच्या डोळ्यातनं अश्रू आले पाहिजे। राणे साहेब, मी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि तुमच्यासारख्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। त्याच्यामुळे नाथपै साहेबांचं असलेलं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे, हे देखील मला इथं नम्रतापूर्वक नोंद केली पाहिजे। मामाने देखील भाषण करत असताना सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा हा सीमा भागाला होता। परंतु जास्त मला काही शिवसेनेचा स्थापनेपासूनचा अभ्यास नाही, परंतु ते माझ्या भाषणात आलंय। तर त्यावेळी सीमा भागाला पाठिंबा देत असताना दत्ताजी नलावडे होते, दत्ताजी साळवे होते, प्रमोद नवलकर होते, छगन भुजबळ साहेब होते, राणे साहेब होते, आनंद दिघे साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते। अशी तगडी फळी वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जीवाचं रान म्हणून काम करत होती। म्हणूनच त्या सीमा भागाला न्याय देण्याची भूमिका वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली। परंतु दुर्दैव आहे, आज ही सगळी फळी सीमा भागाबरोबर नक्की आहे, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी काम करते। वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं की सीमा भागाला न्याय मिळाला पाहिजे। आमची देखील तीच भूमिका आहे की सीमा भागामध्ये जो भरकटलेला आमचा मराठी माणूस आहे त्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर सीमा भागातले प्रामाणिकपणाचे प्रश्न सोडवण्याचं काम आमच्या सरकारने केलंय आणि खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नाथपै साहेबांना आदरांजली वाहण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलं। एक 10-12 वर्षापूर्वी एक संकल्पना होती की सीमा भागामध्ये जेवढे मराठी संस्था आहेत, मराठी ग्रंथालय आहेत, मराठी माणसांच्या संस्था आहेत, त्याला महाराष्ट्र सरकार मदत करायचं। पण दुर्दैवाने ज्यांचा आपण उल्लेख करतो वंदनीय बाळासाहेब यांनी पूर्ण ताकद बेळगाव वासियांच्या मागे उभं केलेली होती। परंतु मागच्या सरकारमध्ये दुर्दैवी निर्णय झाला आणि सीमा भागातल्या या मराठी संस्थांचं जे निधीचं कॅल्क्युलेशन होतं ते बिघडलं आणि आम्ही त्यांना निधी देणंच बंद केलं। म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की मागच्या वेळी भूमिपूजनाला मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उद्घाटनाला मी उद्योग मंत्री आहे। त्याची कारणामध्ये मला जात नाही, तर राजकारणामध्ये मला जायचं नाही। परंतु हे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार काम करत असताना बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून पहिल्या महिन्यामध्ये
असेल तर ज्या सीमा भागामध्ये बंद झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना होत्या त्या सुरू करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं, हे देखील या कार्यक्रमात. आणि म्हणून बॅरिस्टर नाथपै साहेबांबद्दल मला जास्त काही माहिती नाही, परंतु माझ्या नशिबी अजून एक जे भाग्य आलं ते म्हणजे प्राध्यापक मुलगंडवते साहेब ज्यावेळी अलायन्स मध्ये खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले होते, तरी जसं बॅरिस्टर नाथपै साहेबांचं गाडी सन्माननीय साहेब चालवायचे, तसं दंडवटे साहेबांची 15 दिवस गाडी चालवण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालं. आणि म्हणून चर्चा करत असताना नक्की बॅरिस्टर नाथपै काय होते हे सगळे जरी मला कळत नसतं, तरी त्यांचं भाषण चालू झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जिथं कुठं संसदेमध्ये असायचे तिथून येऊन ते स्वतःच्या बाकावर बसून त्यांचं भाषण ऐकायचं, हे जर मला कोणी सांगितलं असेल तर दंडवते साहेबांनी सांगितलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं रेल्वेचे जनक जर कोण असतील तर ते बॅरिस्टर नाथपै साहेब होते, आणि त्यांचं स्वप्न नंतर मुलगंडवते साहेबांनी पूर्ण केलं. आणि म्हणून अशा दिग्गज व्यक्तीच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मी उपस्थित होतो, आणि उद्घाटनाच्या निमित्तानं देखील आम्ही सगळे उपस्थित आहोत. हे आमच्या राजकीय जीवनातलं भाग्य आहे, आणि कलेक्टर साहेब तुमचं देखील भाग्य आहे. मला असं वाटतं की तुमचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे, आणि पहिला जाहीर कार्यक्रम होत असताना तो बॅरिस्टर नाथपै साहेबांचा जाहीर कार्यक्रम होतो आहे. एवढं सर तुम्हाला तुमच्या कधीही प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मिळणार नाही, एवढं तुमच्या दृष्टीने देखील आता भाग्य आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन बॅरिस्टर नाथपै साहेबांचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज राणेसाहेब मला इथे सांगत होते की उदय तू वेंगुर्ल्याचा आहे, वेंगुर्ल्यामध्ये अशा पद्धतीची एक वास्तू निर्माण करणं गरजेचं आहे की ज्या वास्तूमध्ये युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास असला पाहिजे. आणि युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्याच्या मुलांना देखील त्या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास केला पाहिजे, आणि तो देखील कलेक्टर बनला पाहिजे, तो देखील एसपी बनला पाहिजे. ही राणेसाहेबांची सूचना ही नक्की मनावर घेतलेली आहे. कारण राणेसाहेब मी आपल्याला शब्द देतो की मी जरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतो तरी माझं गाव हे वेंगुर्ला आहे, मी वेंगुर्ल्यातला आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं एमपीएससी युपीएससी सेंटर हे वेंगुर्ल्यामध्ये नगरपालिकेनं जागा त्याला उपलब्ध करून द्यावी, तात्काळ त्याला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दीपक भाईंच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं या परिसरामध्ये होत आहेत. मी पालकमंत्री असताना देखील या संपूर्ण परिसराची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. मग वेंगुर्ल्याचं नाट्यगृह असेल, नळपाणी योजना असतील, हे सभागृह असेल, मंगेश बाळगावकरांचं स्मारक असेल, जिल्ह्यामध्ये झालेली पत्रकारांची वास्तू असेल, या सगळ्यामध्ये मला देखील योगदान देता आलं दीपकभाई केसरकर साहेबांच्या सहकार्यामुळे. हे देखील मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना अडाळीसारखी एमआयडीसी ही सिंधुदुर्गामध्ये आहे. दीपकभाईंची कायमस्वरूपी मागणी असते की अडाळीमध्ये काहीतरी प्रकल्प आले पाहिजेत, त्या जमिनीचे दर कमी झाले पाहिजेत. आज प्रकल्पाबद्दल काय बोलत नाही, परंतु दीपकभाई तुम्ही जी दर कमी करण्याची मागणी केली होती त्या अडाळीच्या जमिनीचे दर कमी करूनच तुमचा उद्योगमंत्री आज वेंगुर्ल्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे उद्योजक देखील चांगल्या पद्धतीने आपण सिंधुदुर्गाला येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय, त्या स्मारकाचं उद्घाटन झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. हे स्मारक आहे कसं ठेवणं, आणि हे स्मारक 365 दिवस चालवणं, आणि या 365 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी या स्मारकामधनं बॅरिस्टर नाथपै साहेबांसारखा विद्वान आणि हुशार विद्यार्थी तयार करणं हा संकल्प घेऊन जर आज आपण कामाला लागलो तर खऱ्या अर्थानं ती बॅरिस्टर नाथपै साहेबांना आदरांजली करेल. आणि म्हणून पुन्हा एकदा बॅरिस्टर नाथपै साहेबांना आदरांजली वाहत असताना त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करणं स्वाभाविक आहे, परंतु मी आदित्यताई पैंचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. बॅरिस्टर नाथपै साहेब किती लोकांना माहीत होते, किती लोकांना माहिती असताना त्याची मला खरोखरच कल्पना नाही. पण बॅरिस्टर नाथपै साहेबांचं चरित्र हे इंग्रजीमधनं सगळ्यांसमोर आलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. मी त्याला विनंती केली की जसं इंग्रजी, आता काही लोकांचं इंग्रजी तरी माझ्यासारखं असतं, तर मी समोरच्या बरोबर इंग्लिश बोललो तर समोरच्याचं इंग्रजी बरोबर होऊ शकतं, असं काही लोकांचं इंग्रजी असतं. आणि म्हणून मी तुम्हाला अशी विनंती केली होती की मराठीमध्ये देखील आणा, तुम्ही मराठीमध्ये देखील आणलं. आणि तेवढ्यापुरतं थांबला नाही. ठीक आहे, कुटुंब आपल्या व्यक्तीचं नाव मोठं होण्यासाठी मदत करत असते, पण त्याची भावना असते की आपला माणूस मोठा झाला पाहिजे.
पण आपला माणूस मोठा होण्यासाठी तुम्ही देखील जी मेहनत घेतलेली आहे ती देखील आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि कुटुंबियांना देखील कुटुंबियांना देखील मी शब्द देतो की आमच्या परीनं जेवढं काय बॅरिस्टर नागपे साहेबांचं साहित्य, त्यांचं चरित्र, त्यांचं नेतृत्व, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं दातृत्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही सरकारकडून आम्हाला करायला लागेल ती करण्याची भूमिका सरकारकडून आम्ही नक्की घेऊ हा शब्द देतो. मला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हे स्मारक आहे तसं नगरपालिकेने टिकवावं अशी सूचना करतो आणि म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.